नमस्कार मित्रांनो, वेलकम टू वेस्ट क्लास एज्युकेशन. आज आपण पाहतोय इयत्ता 11वी मराठी युवक भारतीमधील 5वा पाठ परिमळ. अवघड शब्दांचे अर्थ, वाक्प्रचार आणि स्पष्टीकरण सगळं काही आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. चला तर सुरुवात करूया. सगळ्यात पहिला शब्द आहे तो म्हणजे परिमळ. परिमळ म्हणजे काय बरं? तर परिमळ म्हणजे सुवास, सुगंध, एरोमा, फ्रॅग्रन्स. पण या पाठाला परिमळ असं नाव का बरं दिलं असावं हे जाणून घ्यायचं आहे. त्यासाठी आधी आपण लेखकांचा परिचय बघूया आणि मग आपण पाठाकडे वळूया. आणि मग तुम्हाला कळेलच की परिमळ असं नाव का दिलं या पाठाचं. सुरुवात करतोय आपण लेखकांच्या परिचयापासून. लेखक आहेत प्रल्हाद केशव अत्रे. जन्म 1898 आणि मृत्यू 1969. नामवंत लेखक. तुम्ही आतापर्यंत मराठीची जेवढी काही पुस्तकं पाहिलेली आहेत किंवा आपली पाठ्यपुस्तकं पाहिलेली आहेत त्याच्यामध्ये तुम्ही प्र के अत्रे यांचं नाव बऱ्याचदा पाहिलं असेल. कवी आहेत, नाटककार, विनोदकार, चित्रपटाचं कथालेखन त्यांनी केलेलं आहे, वक्ते आहेत, शिक्षण तज्ज्ञ. वक्ते म्हणजे जे बोलतात किंवा जे स्पीच देतात त्यांना आपण वक्ते म्हणतो. थोडक्यात जे वक्तृत्व करतात त्यांना आपण वक्ते म्हणतो. शिक्षण तज्ज्ञ म्हणून परिचित. त्यांच्या असामान्य कर्तृत्वाने वाङ्मय व इतर क्षेत्रामध्ये त्यांनी मानदंड निर्माण केलेला आहे. मानदंड म्हणजे एक असं स्थान किंवा एक अढळ स्थान की जे त्याच्यामुळे त्यांचं नाव सगळ्यांना माहिती आहे मराठी साहित्यामध्ये. केशव कुमार या टोपण नावाने त्यांना ओळखलं जातं आणि त्यांनी याच टोपण नावाने बरंचसं काव्यलेखन केलेलं आहे. झेंडूची फुले हा त्यांचा विडंबनपर कविता संग्रह प्रसिद्ध आहे. विडंबना म्हणजे काय की ज्याच्यामध्ये थोडासा विनोद असतो आणि व्यंग ज्याला आपण म्हणतो की म्हणजे sarcastic थोडक्यात ज्याला आपण म्हणतो तर त्या पद्धतीने. साष्टांग नमस्कार, तो मी नव्हेच, कवडी चुंबक, ब्रह्मचारी, डॉक्टर लागू, मोरूची मावशी इत्यादी त्यांनी लिहिलेली नाटके लोकप्रिय आहेत. कदाचित तुम्हाला मोरूची मावशी हे नाटक माहिती असेल. पूर्वी वेगळे कलाकार होते पण सध्या रिसेंटली जर तुम्ही पाहिलं असेल तर भरत जाधव मोरूची मावशी हे पात्र साकारतायत आणि काही वर्षापूर्वी किंवा कदाचित आता पण बऱ्याच ठिकाणी हे नाटक चालू सुद्धा असावं. अशा गोष्टी, अशा गमती, फुले आणि मुले इत्यादी कथासंग्रह, कर्हेचे पाणी हे आत्मचरित्र प्रसिद्ध आहे. साने गुरुजींच्या श्यामची आई या पुस्तकावर त्यांनी काढलेल्या चित्रपटाला राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्याच्या सर्वोत्कृष्ट चित्रपटाचे पहिले सुवर्णकमळ देऊन गौरवण्यात आले. 1942 साली झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. तुम्हाला याच्याबद्दल पण माहिती असेल की दरवर्षी अखिल भारतीय मराठी साहित्याचं संमेलन होतं आणि त्या ठिकाणी मराठी साहित्यामधले एक प्रसिद्ध कवी, कवयित्री, लेखिका, लेखक म्हणजे जे कोणी त्या पर्टिक्युलर कालखंडामधलं प्रसिद्ध असतील तर त्यांना तिथे बोलावलं जातं किंवा ते त्याचे अध्यक्ष असतात आणि बाकीच्यांना अर्थात सगळ्याच लेखकांना वगैरे आमंत्रण असतं. पण अध्यक्ष एक मेन माणूस असतो तर ते म्हणजे त्याचा मान सुद्धा प्र के अत्रे यांना मिळाला होता 1942 ला. प्रस्तुत पाठ हा आचार्य अत्रे यांनी बहिणाबाईंची गाणी या काव्यसंग्रहाला दिलेली प्रस्तावना होय. म्हणजे काव्यसंग्रह आहे. काव्यसंग्रह म्हणजे ज्याच्यामध्ये बहिणाबाईंच्या खूप साऱ्या कविता आहेत. तर त्यासाठी प्रस्तावना लिहिली जाते की या पुस्तकामध्ये ज्या काही कविता आहेत त्या कवितामधल्या काही ओळी घेऊन त्या स्पष्ट करून दिल्या जातात किंवा यांच्याबद्दल कवयित्रींनी काय सांगितले हे त्या प्रस्तावनेमध्ये असतं. सो ती प्रस्तावना प्र के अत्रे यांनी लिहिलेली आहे. आणि या प्रस्तावनेतून आचार्य अत्रे यांनी बहिणाबाई चौधरी यांच्या असामान्य काव्यप्रतिभेची ओळख आपल्या ओघवत्या आणि भावपूर्ण शब्दांमध्ये करून दिली आहे. आता अर्थात हा जो पाठ आहे तर हा पाठ म्हणजेच ती प्रस्तावना आहे. आणि परिमळ म्हणजे आपण काय पाहिलं सुगंध, सुवास. म्हणजे याचा अर्थ असा घ्यायचा आहे की बहिणाबाई चौधरी यांची जी काही गाणी आहेत किंवा यांच्या ज्या काही कविता आहेत तर त्या इतक्या अमूल्य आहेत म्हणजे त्यांचा सुवास ज्याप्रमाणे फूल असतं ते सगळ्यांना सुवास देतं. त्याप्रमाणे बहिणाबाई यांच्या कविता त्याचं जे काही ज्ञान आहे किंवा ती जी शैली आहे त्याच्यामधून त्यांनी जे काही सांगितले ते सुवासाप्रमाणे सगळीकडे पसरते असा विचार त्यांना याच्यामधून मांडायचा आहे. आता अर्थात इतकं महत्व दिलं गेलेलं आहे तर त्याप्रमाणे या ज्या काही कविता आहेत त्या आपण सगळ्याच बघणार आहोत आणि अतिशय सुंदर आहे लेखन. अर्थात बहिणाबाईंना आपण जज नाहीच करू शकत पण तरी सुद्धा या सगळ्या कवितांमधून किती काही शिकायला मिळते. याचं कारण असं आहे की आपण म्हणतो शालेय शिक्षण सगळं काही आहे असं नाहीये. बहिणाबाईंनी कुठल्याही प्रकारचं शालेय शिक्षण नव्हतं घेतलं. इव्हन त्यांना लिहिता वाचता सुद्धा नव्हता येत. परंतु त्यांच्या कविता इतक्या नॅचरली आलेल्या आहेत किंवा इतक्या लयबद्ध आहेत किंवा असं वाटतं की कदाचित म्हणजे त्यांचं किती शिक्षण झालं असावं. पण अर्थात कविता लिहिणं किंवा लेख लिहिणं किंवा कविता रचणं आणि शालेय शिक्षण स्पेसिफिकली यांचा काही संबंध नसतो. सो ते त्यांनी याच्यातून दाखवून दिले की ज्यांना आपल्या भावना व्यक्त करता येतात किंवा ज्यांना खरंच आपल्या मनामधल्या भावना असतील किंवा विचार असतील ते व्यक्त करता येतात ते सगळेच कविता लिहू शकतात
किंवा त्याप्रमाणे लेखन करू शकतात. त्यासाठी शालेय शिक्षण असलंच पाहिजे किंवा त्या विषयामधलं शिक्षण असलं पाहिजे याची काही गरज नसते. अर्थात आपण जेव्हा पाठ वाचतो तेव्हा त्याचा बोध येईलच आपल्याला. तर पुढे असं आहे की ग्रामीण जीवन, कृषी जीवन यांच्याशी निगडीत संस्कृतीचे बहिणाबाईंच्या मनावर खोल संस्कार झाले होते. तुम्ही जर पाहिलं ना तर त्यांच्या कविता मोस्टली ग्रामीण जीवन, शेती या सगळ्या गोष्टींवरतीच आधारलेल्या आहेत. म्हणजेच काय तर त्या जेव्हा शेती करायच्या किंवा शेतामध्ये काहीतरी नांगरणी चालू असेल, पेरणी चालू असेल, तर तेव्हा त्यांना ज्या काही कविता सुचल्या तेव्हा त्या असंच बोलायच्या. कारण त्यांना ते लिहायचं माहिती नव्हतं किंवा त्यांनी त्यांनी लेखन वगैरे कधी म्हणजे असं लिहून वगैरे कधी काही ठेवलंच नाही. त्याच्यामुळे बऱ्याचशा कवितांना त्यांच्या अजूनही माहिती नाहीयेत आपल्याला. ठीक आहे. सो त्यांनी प्रचंड कविता रचल्या असतील, पण त्यांनी लिहून न ठेवल्यामुळे आपल्याला त्या कळतच नाहीयेत. मग या कविता कशा बरं कळल्या हे पण तुम्ही आपल्या पाठामध्ये कळणार आहे तेव्हा आपण जाणून घेऊया. ठीक आहे. सो त्यामुळे त्यांची कविता ग्रामीण भावविश्वाचे आणि कृषी संस्कृतीचे शेकडो तपशील सहज संदर्भ देते. म्हणजे यातून आपल्याला हे पण कळतं की त्या काळचं ग्रामीण जीवन कसं होतं, त्या काळची कृषी संस्कृती कशी होती. माणुसकी, निसर्गाशी समरसता, श्रद्धा आणि खेड्यातील समूह जीवन या संबंधीची जाणीव त्यांच्या कवितेमधून प्रकट झाली आहे. त्यांच्या काव्यातील खानदेशी बोलीचा गोडवा विशेषत्वाने जाणवणारा आहे. साधारणतः आपण जेव्हा बघतो की जे मूळ रहिवासी असतात त्या गावामधले त्यांची भाषा खूप गोड असते, कारण त्याला एक वेगळी शैली असते, एक वेगळा लहेजा असतो. तर त्याचप्रमाणे बहिणाबाई या खानदेशामधल्या होत्या. त्यामुळे त्यांची जी लेखनाची म्हणजे कवितेची भाषा जी आहे तर ती पण खानदेशी आहे आणि अतिशय गोड कविता त्या लिहितात. म्हणजे असं जेव्हा आपण वाचायला घेतो तेव्हा ती भाषा वाचून असं वाटतं की या कविता अजून वाचत राहाव्यात. तर असं का वाटतंय हे पण तुम्हाला कळेल जेव्हा आपण या पाठामध्ये कविता वाचू तेव्हा. तर लेखकांचा परिचय झालेला आहे, पाठाचा परिचय पण झालेला आहे. आता आपण ऍक्च्युली पाठाला सुरुवात करूया. सगळ्यांना कळलं असेल की परिमल असं का म्हटलंय या पाठाला. एखाद्या शेतात मोहरांचा हंडा अचानक सापडावा तसा बहिणाबाईंच्या काव्याचा शोध गेल्या दिवाळीत महाराष्ट्राला लागला. म्हणजे अशाच प्रकारे बहिणाबाईंची काव्य खूप जास्त अमूल्य आहेत आणि आतापर्यंत कोणाला याच्याबद्दल माहिती नव्हतं की त्यांची काव्य अशी लिहून पण ठेवलेली आहेत. म्हणजे अचानकच हे सापडलं. कसं काय सापडलं याच्या मागची स्टोरी पण आपल्याला बघायची आहे. शास्त्राप्रमाणे वाङ्मयात शोध क्वचित लागतात. म्हणजे खरं तर वाङ्मयामध्ये अशा नवीन नवीन गोष्टींचे शोध असं काही पटापट लागत नाही, खूप क्वचित लागतात. सो 16 वर्षापूर्वी मराठी साहित्यात असाच एक मौल्यवान शोध लागला. लक्ष्मीबाई टिळकांची स्मृतिचित्रे प्रसिद्ध झाली. सगळ्यांना लक्ष्मीबाई टिळक माहिती असतील तर त्यांची स्मृतिचित्र आहेत. तर त्याच्यामध्ये म्हणजे ते पण लोकांना कळलं की याच्या आधी ते माहिती नव्हतं, स्मृतिचित्र कोणाला माहिती नव्हतं किंवा हे काय आहे माहिती नव्हतं. पण अचानकच लोकांच्या हाती एक अनमोल साठा लागला, तो म्हणजे स्मृतिचित्रांचा. तर स्मृतिचित्र म्हणजे काय की नावा टिळक यांच्या पत्नी आहेत लक्ष्मीबाई टिळक आणि यांचे ते आत्मचरित्र आहे आणि हे सगळ्यात पहिलं स्त्री आत्मचरित्र आहे. म्हणजे त्या काळामध्ये स्त्रियांनी लेखन करणं आणि त्यातल्या त्यात आत्मचरित्र लिहिणं हे काय इतकं कॉमन नव्हतं. आणि स्मृतिचित्र हे पहिलंच आत्मचरित्र आहे जे की स्त्री म्हणजे स्त्रियांचं आत्मचरित्र आहे किंवा एका स्त्रीचं आत्मचरित्र आहे जे स्त्रीने स्वतः लिहिलंय. ठीक आहे. सो ते पहिलेच आत्मचरित्र स्त्री आत्मचरित्र लक्ष्मीबाई टिळकांचं आहे. लक्ष्मीबाईंसारख्याच बहिणाबाईंचा जिव्हाळा जबर आहे. त्यांच्या शब्दातून प्रतिभा नुसती झिरपत असते. असे सरस आणि सोज्वळ काव्य मराठी भाषेमध्ये फार थोडे आहे आणि मौज ही आहे की जुन्या चमकेल आणि नव्या झळकेल असे त्यांचे तेज आहे. म्हणजे अगदी आपण हे काव्य जर जुन्यात ठेवलं तर तिथेही ते चमकेल आणि आत्ताच्या पिढीमध्ये जर आपण ते कम्पेअर करायचं म्हटलं तर तिथेही ते काव्य झळकेल. म्हणजे कितीही पिढ्या गेल्या किंवा कितीही नवीन साहित्य आलं तरी पण याचं तेज काही कमी होणार नाही असं हे साहित्य आहे. ठीक आहे. सो या ठिकाणी काही शब्द आहेत. सोज्वळ म्हणजे काय, अगदी सोपं, तरळ, त्याला आपण सोज्वळ म्हणू शकतो. त्याच्यानंतर पुढे असं आहे की एका निरक्षर आणि अशिक्षित शेतकरी स्त्रीने हे सारे रचलेले आहे. हा तर तोंडात बोटं घालायला लावेल असा चमत्कार आहे. म्हणजे आपण म्हणतो की शिक्षण घेऊनच सगळं काही येतं किंवा उच्च शिक्षित असू आपण तर आपल्याला सगळं काही ज्ञान असतं, तर असं नाहीये. म्हणजे बहिणाबाई चौधरी अशिक्षित असून पण निरक्षर असून पण, निरक्षर म्हणजे ज्यांना लिहिता वाचता येत नाही असं, अशिक्षित म्हणजे ज्यांनी कुठलंही शिक्षण नाही घेतलं असं. ठीक आहे. तर असं असूनही त्यांनी इतकं सुंदर काव्यरचना केलेली आहे. हे बघून तोंडात बोटं घालणे हा वाक्प्रचार इथे आलेला आहे. तोंडात बोटं घालणे, तर तोंडात बोटं घालण्याचा अर्थ काय होतो, सरप्राईज्ड होणे किंवा खूप आश्चर्य वाटणे. अर्थात आपल्याला मराठीमध्ये अर्थ पाहायचंय, तर खूप आश्चर्य वाटणे असा त्याचा अर्थ होतो. सुप्रसिद्ध मराठी कवी सोपानदेव चौधरी यांच्या या मातोश्री सो बहिणाबाई चौधरी यांचे यांचे पुत्र आहेत सोपानदेव चौधरी. ठीक आहे, डन. वयाच्या 72व्या वर्षी त्या मरण पावल्या, 72. सोपानदेवांची आणि माझी 20-22 वर्षांची मैत्री आहे. माझी म्हणजे कोणाची, लेखकांची, म्हणजे प्रल्हाद केशव अत्रे आणि सोपानदेव यांची छान जुनी मैत्री आहे. कारण सोपानदेव पण साहित्यकच आहेत, सो अर्थात त्यांची मैत्री असं स्वाभाविक आहे. पण त्यांच्या माझघरात सोन्याची खाण दडलेली असेल याची मला अजिबात कल्पना नव्हती.
मग लेखक काय म्हणतात की पण सोपानदेवांच्या घरामध्ये, माझघरामध्ये अशा पद्धतीने सोन्याची खाण दडली असेल. सोन्याची खाण म्हणजे काय, हेच बहिणाबाईंचं जे काही काव्यसंग्रह आहे तर त्याला सोन्याचं खाण असं म्हटलेलं आहे. माझघर म्हणजे तुम्हाला माहिती असावे की घराच्या मध्यभागी एक मुख्य खोली आहे, त्याला आपण माझघर, हॉल टाईप असं आपण म्हणू शकतो, आजकालचा हॉलच. ठीक आहे. सो त्यांना स्वतःला त्याची जाणीव असेल, पण ते पडले मुलखाचे लाजाळू. तर प्र. के. अत्रे म्हणतात की सोपानदेवांना माहिती असेल की त्यांच्या घरामध्ये त्यांच्या आईंचं हे काव्यसंग्रह वगैरे आहे, पण ते लाजाळू आहेत. म्हणजेच काय की ते स्वतःहून सांगणार नाहीत की हे माझ्या आईचं काव्यसंग्रह आहे वगैरे, असं ते कोणाला सांगणार नाहीत. मग असं त्यांना का वाटतंय, तर त्यांना वाटलं असेल की खानदेशी वऱ्हाडी भाषेमधल्या आपल्या अडाणी आईच्या ओव्यांचे सुशिक्षित आणि सुसंस्कृत महाराष्ट्र कौतुक करेल की नाही कोणास ठाऊक. आणि त्यांना असं वाटलं असेल की आपली आई अडाणी होती, निरक्षर होती, तिने हे जे काही कविता लिहून ठेवलेल्या आहेत याचा आत्ताच्या लोकांना पटेल की नाही, किंवा आत्ताचा जो काही सुसंस्कृत महाराष्ट्र आहे, सुशिक्षित महाराष्ट्र आहे, कारण आत्ताचं जर आपण कवी लेखक वगैरे पाहिले तर सगळ्यांचं शिक्षण झालंय किंवा सगळ्यांनी पर्टिक्युलरली त्याच विषयामध्ये मोस्टली शिक्षण घेतलेलं आहे, सगळे सुशिक्षित आहेत. तर आत्ताच्या लोकांना ते आवडेल की नाही, किंवा आत्ताची लोक माझ्या आईने जे काही निरक्षर आईने लिहून ठेवलेलं आहे तर त्याचं कौतुक करेल की नाही, म्हणून ते इतके वर्ष तोंडात मूग धरून बसले होते. आणि म्हणूनच सोपानदेवांनी कोणाला काही सांगितलं नाही की असा काव्यसंग्रह आहे वगैरे, असं कोणालाच त्यांनी सांगितलं नाही. तोंडात मूग धरून बसणे हा वाक्प्रचार या ठिकाणी आलेला आहे. तर याचा अर्थ होतो काहीही न बोलणे. ओके, म्हणजे त्यांनी कोणाला काही सांगितलं नाही सोपानदेवाने या काव्यसंग्रहाबद्दल, म्हणून असं म्हटलंय की त्यांनी काही सांगितलं नाही किंवा ते मूग गिळून गप्प बसले. ठीक आहे. मागल्या दिवाळीच्या आधी एक दिवस ते असेच माझ्याकडे आले आणि एक चतकोर चोपडी हळूच उघडून त्यात उतरलेली आपल्या आईची एक कविता भीत भीत त्यांनी मला वाचून दाखवली. सो आता लेखक पुढे म्हणतात, आता लेखकांना हे कसं कळलं सगळं काव्यसंग्रहाबद्दल, तर त्याची स्टोरी इथून सुरू होते. तर लेखक असं म्हणतात की मागच्या दिवाळीमध्ये हे जे सोपानदेव आहेत त्या लेखकांकडे गेले आणि त्यांनी काय केलं की त्यांच्याकडे एक चतकोर, चतकोर म्हणजे पावभाग, ठीक आहे, असं आपण म्हणूया, चतकोर म्हणजे पावभाग, आणि चोपडी म्हणजे साधारणतः जुन्या कागदाच्या असं काहीतरी बंच असेल किंवा साधारणतः छोटीशी वही वगैरे असेल, त्याला आपण चोपडी म्हणू शकतो. तर ती चोपडी जी आहे त्यांनी उघडली आणि त्याच्यामधून एक कविता त्यांनी भीत भीतच वाचून दाखवली, कारण त्यांच्या मनामध्ये भीती होती ना की आपलं म्हणजे आपल्या आईने लिहिलेलं हे जे काव्य आहे ते लोकांना आवडेल की नाही किंवा पटेल की नाही वगैरे अशी भीती होती. म्हणून त्यांनी भीत भीतच ते वाचून दाखवलं आणि त्याच्यामध्ये त्यांच्या आईची कविता होती. आता कविता काय आहे बघूया. एहेरीत दोन मोठा, दोन्ही मध्ये पाणी एक, मोठ हलवतो दोन्ही मध्ये पाणी एक, मोठ हलवतो एक, जीव पोचतो कितीक. म्हणजेच काय बघा, याचा अर्थ खूप मोठा आहे. तर ती जी वही आहे तर ती जसं त्यांनी कविता ऐकवली तसंच प्र. के. अत्रेंनी ती वही खचकन ओढून घेतली, कारण त्यांना कळलं की हे जसं लिहिलंय तसं नाही, याच्यामध्ये खूप मोठा अर्थ दडलेला आहे आणि त्यांना ती भाषा आवडली, त्यांना ते लेखन आवडलं आणि त्यांनी अधाशासारखं सगळ्या कविता भराभर चाळल्या. अधाशासारखं म्हणजे कधी नाही मिळालं असं, किंवा असं होतं ना की एखाद्या लेखकाला तुम्ही जर इतकं सुंदर किंवा इतकं मनमोहक असं साहित्य जेव्हा किंवा कविता असेल, लेख असेल, असं जेव्हा साहित्य त्याच्यासमोर ठेवता तेव्हा त्याला असं वाटतं की कधी मी हे वाचून संपवतोय. तर त्याप्रमाणे त्यांनी पटापट सगळ्या कविता वाचल्या. भाषेची मला कुठेच अडचण वाटली नाही, म्हणजे त्यांनी वऱ्हाडी भाषेमध्ये लिहिलेलं होतं किंवा वऱ्हाडी भाषेमधल्या त्यांच्या कविता होत्या बहिणाबाईंच्या, पण लेखकांना कुठेच असं ती भाषा समजून घ्यायला अडचण नाही वाटली. मी ओरडून सोपानदेवांना म्हणालो, अहो हे 52 काशी सोनं आहे. म्हणजेच काय की उत्कृष्ट लेखन आहे किंवा अनमोल ठेवा आहे आणि हे महाराष्ट्रापासून लपवून ठेवणे हा गुन्हा आहे. आणि तुम्ही इतके वर्ष हे महाराष्ट्रापासून लपवून ठेवलं, हा खरं तर गुन्हा आहे, हे तुम्ही लोकांसमोर आणलं पाहिजे. तर अशा पद्धतीने प्र. के. अत्रे जे आहेत तर ते सोपानदेवांना म्हणाले की हे असं कसं काय तुम्ही लपवून ठेवलं, हे आतापर्यंत लोकांच्या भेटीस यायला हवं होतं. तर असं त्यांनी सांगितलेलं आहे. खरं तर आपण या ज्या ओळींचा अर्थ आहे तो आधी बघूया. एहेरीत दोन मोठा, दोन्ही मध्ये पाणी एक, मोठ हलवतो एक, जीव पोसतो कितीक. ठीक आहे. तर या ज्या ओळी आहेत यामधून बहिणाबाईंना काय सांगायचंय, कृषी जीवन, कृषी संस्कृती याचा परिचय त्या करून देतात. कसं बघा, तुम्हाला माहिती आहे की आपला भारत देश कृषीप्रधान देश आहे आणि आपल्या भारतामध्ये शेतकरी अतिशय मेहनतीने शेती पिकवत असतो आणि विहिरीमधलं पाणी शेतीला मिळावं यासाठी मोठ लावली जाते. तर साधारणतः मोठ म्हणजे काय असतं, एक मिनिट, साधारणतः मोठ म्हणजे काय असतं, विहिरीवरती अशा पद्धतीने गोल चक्राकार असं एक बसवलं जातं. ठीक आहे. आणि याला अशा पद्धतीने म्हणजे गोल चक्राकार अशी अ, चामड्याची पिशवी असते असं आपण म्हणूया, खूप मोठी अशी चामड्याची पिशवी असते आणि याला वरती असा धागा असतो आणि ही पिशवी जी आहे ते पाण्यात सोडली जाते आणि याला
याच्यामध्ये पाणी भरून वरती खेचलं जातं आणि हे खेचायचं काम काय करतात, बैल करतात. ठीक आहे. सो खूप मोठी पिशवी असते, याच्यामध्ये पाणी भरलं जातं आणि मग ते जे आहे ही पिशवी वरती अशी खेचली जाते एका दोरीने आणि ती बैल पिशवी खेचायची काम करतात, कारण ती खूप जड पिशवी असते. ठीक आहे. आणि याच्याने जे काही पाणी असेल तर ते पाणी जे काही वर येईल विहिरीतून, तर ते पाणी मग शेतीला पोहोचवलं जातं. ठीक आहे. सो अशा पद्धतीने जी मोट आहे तर ती हलवली जाते आणि याला खूप जास्त कष्ट पडतात ही मोट वगैरे चालवायला. मग त्या तेच म्हणतायत की या कष्टाचे फळ त्या शेतकऱ्याला मिळतं. कशाच्या स्वरूपामध्ये, तो जेव्हा धान्य वगैरे विकतो तर तेव्हा संपत्तीच्या स्वरूपामध्ये त्याला हे फळ मिळतं. ठीक आहे. आणि मग हे जे फळ आहे किंवा ही जी संपत्ती आहे तर ती काय तो स्वतःसाठी वापरत नाही किंवा फक्त आपल्या कुटुंबासाठी वापरत नाही, तर तो या संपत्तीने अनेकांचं पोषण करतो. म्हणजे संपत्ती म्हणजे काय, की हे जे धान्य त्याला मिळालं तो फक्त तो स्वतःपुरतं किंवा कुटुंबासाठी ठेवतो का, तर नाही. तो धान्य तो इतर लोकांना पण देतो, शेतकरी इतर लोकांपर्यंत पोहोचवतो. म्हणजे ही जी संपत्ती आहे याने तो अनेकांचं पोषण करतो. जीव पोचवतो किती म्हणजे काय, हा जो शेतकरी आहे हा कितीतरी लोकांचं पोषण करतो, कितीतरी लोकांना हे जे आहे धान्य वगैरे तर ते देतोय. शेती म्हणजे भाजीपाला असेल, धान्य जे काही शेतीमधून येईल ते सगळं देतोय. तर शेतकऱ्याच्या या मेहनतीमुळे अनेकांना अन्न मिळतंय. म्हणजेच काय, की शेतकरी हा हजारोंचा लाखोंचा पोशिंदा असतो. अशा पद्धतीने बहिणाबाईंनी शेतकऱ्याच्या कामाचं महत्त्व जे आहे तर ते लोकांना पटवून दिलेलं आहे. ठीक आहे. त्यानंतर पुढे आहे की त्याच क्षणी मी काव्य प्रसिद्ध करायचं ठरवलं आणि लेखकांना जेव्हा कळलं की अशा पद्धतीने काव्य लिहिलेलं आहे आणि असा एक पूर्ण संग्रह सोपानदेवांना सापडलेला आहे, तर तेव्हाच प्रख्यात्रेने ठरवलं की आता हे काव्य जे आहे तर ते आपण प्रकाशित करायचं. ठीक आहे. तर पुढे कवी असं म्हणतात की प्रतिभा हे कवीला लाभलेल्या निसर्गाचे देणं आहे. प्रतिभा म्हणजे काय, नवीन काहीतरी निर्माण करण्याची शक्ती, क्रिएटिव्हिटी. ठीक आहे. सो अर्थात कवी किंवा कलाकार मंडळीच ही क्रिएटिव्हिटी करू शकतात, नवीन काहीतरी निर्माण करू शकतात. आणि निसर्गाचं देणं आहे म्हणजे निसर्गाने त्यांना ही जी कला दिली आहे त्याच्या बदल्यात ते लोक कविता लिहितात आणि लोकांपर्यंत ज्ञान पोहोचवतात, त्यांना समृद्ध करतात. तर ते त्याच्याबरोबरच यावे लागते. यत्नाचा किंवा विद्येचा त्याच्याशी काही संबंध नसतो. म्हणजे हे निसर्गाने ऑलरेडी दिलेलंच आहे. तुम्हाला गुण जन्मतः मिळालेला आहे नवनिर्माण करण्याचा, नवनिर्मिती करण्याची शक्ती तुम्हाला पहिल्यापासूनच मिळालेली आहे. कधी-कधी असं होतं की आपण अजिबात वाचन करत नाही आहोत आणि आपण असं म्हणतो की आपल्याला कविता सुचली पाहिजे. प्रत्येकालाच कविता सुचते का? किंवा फक्त प्रयत्न करून किंवा फक्त काहीतरी वाचन करून, फक्त शिक्षण घेऊन कविता सुचेल का? तर नाही. त्यासाठी नवनिर्मितीची क्षमता असावी लागते. म्हणूनच असं म्हटलंय की याच्यासाठी काही प्रयत्नच केले पाहिजेत, फक्त ज्ञानच असलं पाहिजे असं नाही. तर ते निर्माण सुद्धा आपल्याला करता आलं पाहिजे, ती नवनिर्मिती सुद्धा आपल्याला करता आली पाहिजे. त्याच्यामुळे याचा आणि नवनिर्मितीचा किंवा कवितेचा काही संबंध नाही, यत्न आणि विद्येचा, असं ठाम मत झालेलं आहे कोणाचं, लेखकांचं. हे कशामुळे, कारण जेव्हा आपण बघतोय की बहिणाबाईंचं कुठल्याही प्रकारचे शालेय शिक्षण नाहीये आणि त्यांना आपोआप या कविता सुचत गेल्या आणि त्यांनी त्या रचल्या किंवा त्यांनी त्या म्हटल्या. सो याच्यावरून कवींना असं वाटतंय. कोकिळ पक्षाने तोंड उघडले की आपोआप संगीत वाहू लागते. अर्थात आपण म्हणतो की कोकिळ सुरेल गाते किंवा आपण जेव्हा समर उन्हाळ्यामध्ये जेव्हा आपण कोकिळेचा आवाज ऐकतो तेव्हा असं म्हणतो की ती खूप सुरेल गाते. आता अर्थात तिने ते शिक्षण घेतलंय का किंवा तिने त्यासाठी काही प्रयत्न केलेत का, तर नाही. तिचा आवाज मुळातच सुंदर आहे किंवा सुरेल आहे, त्यामुळे ती गाऊ शकते. तर त्याच पद्धतीने कवींना असं म्हणायचं आहे की कविता करण्यासाठी असं काही शिक्षण वगैरे घ्यायची गरज नसते. ते मुळात आपल्यामध्ये असावं लागतं. ती प्रतिभा निसर्गाने आपल्याला दिलेली असावी लागते. प्राजक्ताची कळी उमलली की ती सुगंधाचेच निश्वास टाकू लागते. आणि जेव्हा आपण म्हणतो की प्राजक्ता किंवा कुठलंही फुल घ्या तुम्ही, ती जेव्हा कळी उमलते तेव्हा त्यातून सुगंधच बाहेर पडतो. सो तसे जातीच्या कवीचे आहे. म्हणजे ते जेव्हा बोलू लागतात तेव्हा त्यांच्या बोलण्यातून कविता आपोआपच बनते. त्याचे हृदयच ताल धरून बसलेले असते. त्यामुळे त्याच्या जिभेवर शब्द जो येतो तो मुळी नाचतच येतो. म्हणजे त्यांचं असं म्हणणं आहे की जे मुळातच कवी आहेत ते जे काही बोलतील ते कवितेच्या स्वरूपातच बोलतील किंवा त्यांचा प्रत्येक शब्द हा कविता रचना करतच असतो किंवा काव्य रचना करीतच असतो. सृष्टीतले सौंदर्य तेवढे त्याच्या डोळ्याला दिसते आणि जीवनातले संगीत त्याला ऐकू येते. म्हणजे प्रत्येकच, आता आपण पण तोच निसर्ग बघतोय जो कदाचित बहिणाबाईंनी पाहिला असेल किंवा कदाचित आजच्या काळामधले कवी पण पाहतायत, पण प्रत्येकालाच कविता सुचते का, तर नाही. जे लोक त्या निसर्गाशी एकरूप होऊ शकतात, जे लोक या जीवनामधलं संगीत पण ऐकू शकतात किंवा जे नाही, असं म्हणतो ना, जो न देखे रवी तो ते देखे कवी. म्हणजे जे आपण सगळेजण नाही बघू शकत, जो ते बघतो त्याला आपण कवी म्हणतो. तर त्याच पद्धतीने जे सगळ्यांना दिसतंय ते न बघता ऍक्च्युअल सौंदर्य काय आहे सृष्टीमधलं किंवा नक्की जीवनामधलं संगीत काय आहे, अर्थ काय आहे, हे सगळं जो जाणून घेतो तर तोच कवी आहे किंवा तेच कवयित्री आहेत. डोंगराच्या कपारी आडून असा एखादा झरा उचंबळत असतो.
तसे काव्य एकसारखे त्याच्या हृदयातून उसळ्या घेत असतं. असे मानल्याखेरीज जगातील अमर काव्य कसे जन्माला आले हे कोडे सुटणार नाही. आणि आता आपण जेव्हा अनेक कवींचे किंवा कवयित्रींचे काव्य ऐकतो वाचतो तेव्हा आपल्याला असं वाटतं की अरे कसं काय सुचलं असेल हे एवढं सुंदर, किंवा कसं काय कवी हा विचार मांडू शकतो. तुम्ही जर पैंजण वगैरे कविता पाहिली आपल्या पाठ्यपुस्तकामधली, किंवा झाडांच्या मनात जाऊ कविता पाहिली, तर म्हणजे असं होतं की हे कसं काय सुचतं, किंवा हा विचार असाही विचार कोणीतरी करू शकतं हे आपल्याला नव्याने कळतं. म्हणजे त्यांना हेच म्हणायचं आहे की अशा पद्धतीने काव्य कसं काय जन्माला येतं हे एक कोडच आहे सगळ्यांना पडलेलं. त्यानंतर पुढे आहे बहिणाबाई यांनी तर शाळेचे कधी तोंड पाहिले नाही. त्यांना लिहिता येत नव्हते किंवा वाचता पण येत नव्हते. गावातील मंदिरे ह्याच माझ्या शाळा असं त्या म्हणायच्या. म्हणजे गावामधली जी मंदिरे आहेत, मंदिरांमध्ये अर्थात धार्मिक गोष्टी वगैरे सांगितल्या जातात, भजनं होतात, तर भारुडं वगैरे होतात. तर तिथे जे काही सांगितलं जातं हीच माझ्यासाठी शाळा आहे. रोजचे घरातले आणि शेतामधले काम करता करता त्यांनी गाणी रचली. म्हणजे काम करता करता त्यांनी अशा पद्धतीने गाणी रचलेली आहेत. ही सगळी या सगळ्या कविता पण त्यांना अशाच पद्धतीने शेतामध्ये काम करता करता सुचलेल्या आहेत. आणि त्यातील थोडीशी कुणीतरी टिपून ठेवली, आणि अर्थात त्यांना लिहिता वाचता येत नसल्यामुळे त्या काय लिहून ठेवायच्या नाहीत. मग कुणीतरी ऐकलं, कोणाला तरी त्या कविता म्हणजे त्या जेव्हा रचना करत होत्या कवितेच्या असतील किंवा गाण्यांच्या असतील, तर तेव्हा कोणीतरी ऐकलं असेल आणि कोणाला तरी आवडलं म्हणून त्यांनी ते लिहून ठेवलं असेल. तर अशाच पद्धतीने ते लेखन, त्यांनी ज्या कविता म्हटल्या त्यांचं लेखन झालेलं आहे. त्यांनी स्वतः कधीच काही लिहून नाही ठेवलं. ठीक आहे. सो पुष्कळशी त्यांच्या बरोबरच गेली, आणि अशा बऱ्याचशा कविता आहेत की ज्या लिहूनच नाही ठेवल्या गेल्या किंवा त्यांच्या बरोबरच गेल्या, म्हणजे त्या नष्ट झाल्या, त्या आपल्यात नाहीत पण. ठीक आहे. सो अशी एक अपढीक आणि कष्टाळू गृहिणी जात्यावर दळता दळता किंवा चूल फुंकता फुंकता माय भीमाई माऊली जशी आंब्याची सावली किंवा माझ्या माहेराची वाट माले वाटे मखमल असे जिवंत काव्य श्वास टाकावा इतक्या सहजपणे कशी करू शकते. माझ्या माहेराची वाट हे होतं आपल्याला ओवी, साधारणतः 6वीच्या पाठ्यपुस्तकामध्ये तुम्हाला ही ओवी तुम्ही पाहिली असेल, वाचली असेल, किंवा तुम्हाला वाचायची असेल तुम्ही वाचू शकता. तर ती पण इतकी सरळ भाषेमध्ये लिहिली गेली आहे, म्हणजे कुठेही अवघड शब्द नाहीत किंवा काही नाही. वऱ्हाडी बोलीमध्ये अतिशय सुंदर लिहिलं गेलं आहे. किंवा मने खानदेशनी माटी म्हणून पण एक आय गेस चौथीच्या पाठ्यपुस्तकामध्ये ते काव्य आहे. तर अशा पद्धतीने अतिशय साध्या भाषेमध्ये त्यांनी ते लिहिलंय, किंवा काम करता करता त्यांना सहज सुचलं म्हणून त्यांनी ते म्हटलेलं आहे आणि ते कोणीतरी लिहून ठेवलेलं आहे. कुणी म्हणेल आपल्या बायकांच्या जुन्या गाण्यात असले काव्य वाटेल तितकं आढळून येते, पण तसं नाही. म्हणजे ते खरं तर सुचावं लागतं किंवा ते असं बोलण्यात येण्यासाठी ती प्रतिभा असावी लागते. बहिणाबाईंच्या प्रतिभेची जात फार निराळी आहे. धरित्रीच्या कुशीमध्ये झोपलेले बी बियाणे कसे प्रकट होते याचे त्यांनी वर्णन केलं आहे. म्हणजे साधारणतः जेव्हा आपण पेरणी करतो, बियांची जेव्हा आपण पेरणी करतो तेव्हा ते बी कसं उगवतं याच्यावरतीही त्यांनी कविता केली. म्हणजे किती साधी गोष्ट आहे की साधारणतः कुठेतरी बी लावले, ते उगवले, त्याचं रोपटं बनले, त्याचा परत पुढे जाऊन धान्य बनलेलं आहे, ते कापणी केली आणि ते खाल्लं विकलं सगळं झालं. पण म्हणजे त्या छोट्याशा बियाण्यावरतीही, त्याच्या उगवण्यावरतीही बहिणाबाईंनी छान असं रचना केलेली आहे. उन वाऱ्याशी खेळता एका एका कोंबातून परगटले दोन पान जसे हात जोडीसन. म्हणजे त्यांना काय सांगायचं आहे की साधारणतः जेव्हा एखादं बी जमिनीवरती पडतं, ठीक आहे, तर त्यांना असं म्हणायचं आहे की ते बी जेव्हा जमिनीवरती पडतं तेव्हा त्या ऊन वाऱ्याशी, म्हणजे ऊन असणार, वारं असणार, त्या ठिकाणी पाऊस पडणार, तर तेव्हा त्या कोंबामधून परगटले दोन पान आणि त्या कोंबामधून हळूहळू पहिली दोन पानं बाहेर येतात. आणि तुम्ही पाहिलं असेल का कधी जेव्हा ती दोन पानं बाहेर येतात ना, तर तेव्हा ती साधारणतः दोन हात जोडल्याप्रमाणे दिसतात. तर तेच इथे बहिणाबाई पण म्हणतात की जेव्हा साधारणतः आपण जेव्हा बघतो की एखादं बीज जेव्हा जमिनीवरती पडलेलं आहे, त्याचं जेव्हा अंकुर बनतं, तर तेव्हा अशी दोन पानं बाहेर येतात आणि जणू काही असं वाटतं की त्या दोन्ही पानांनी हात जोडलाय. तर असं वर्णन त्यांना करायचं आहे. पुढे असं म्हणतात की असली कल्पनेची भरारी कोणत्या जुन्या संगीतामध्ये आढळून येईल. म्हणजे त्यांचं लेखन एवढं सुंदर आहे की अशी कल्पनाच कोणी केली नसेल की जे दोन पानं अशी वरती आलेली आहेत, तर त्यांनी हात जोडलेले आहेत किंवा त्या प्रकारचं विचार त्यांनी मांडलेला आहे. हे मनोहर चित्र जिची प्रतिभा पाहू शकते किंवा ऐन तारुण्यात सौभाग्य गमावले असताना लपे कर्माची रेषा माझ्या कुंकुवाच्या खाली पुशीसन गेलं कुंकू रेखा उघडी पडली. त्यांचं अजून एक काव्य आहे ज्याच्यामध्ये त्यांनी एक विधवा स्त्रीचं वर्णन केलेलं आहे. तर ते असं म्हणतात की लपे कर्माची रेखा माझ्या कुंकुवाच्या खाली, म्हणजे कुंकू पुसलं गेल्यानंतर खाली एक रेष आहे किंवा ते गोंदलेलं असतं, तर त्याप्रमाणे तर ती कर्माची रेख त्याच्या खाली गोंदलेलं जे आहे त्याच्या खाली आहे, कुंकुवाच्या खाली आहे. कुंकू तर पुसून गेलं आणि आता ती रेख दिसणार ना, कारण त्या रेखावरती कुंकू लावलं जायचं. आता ती रेख उघडी पडली, म्हणजे जे वैधव्य आहे तर ते आलेलं आहे असं त्यांना सांगायचं त्या कवितेमधून. त्या स्त्रीने तिथे सौभाग्य गमावलेलं आहे. तर वैधव्याचे असे हृदयभेदक करुण काव्य जिच्या मुखातून प्रकट होते तिचे कवित्व सामान्य आहे असे
कुणी म्हणेल म्हणजे अशा पद्धतीने जी स्त्री वर्णन करू शकते एखाद्या वैधव्याचं, तर हे सामान्य नाहीये, हा खूप वेगळा विचार आहे असं कवींना सांगायचंय, असं लेखकांना सांगायचंय. सकाळी उठून बहिणाबाई घरोट्यावर म्हणजे जात्यावर बसून दळू लागल्या की जात्यातून तिकडे पीठ पडू लागायचे आणि इकडे यांच्या ओठ्यातून काव्य सांडू लागायचे. आपल्याला माहिती आहे की जात्यावर बसल्यानंतर ओव्या वगैरे म्हटल्या जातात. तर त्याप्रमाणे बहिणाबाई सुद्धा ओव्या म्हणायच्या. अरे घरोटा घरोटा तुझ्यातून पडे पिठी. घरोटा म्हणजे काय आहे? जातं. मग त्या जात्याला म्हणतात की अरे जात्या जात्या तुझ्यातून जसं पीठ पडतंय म्हणजे धान्य दळल्यानंतर जसं पीठ पडतंय तसं तसं माझं माझं गाणं पोटातून येतं ओटी. म्हणजे त्याप्रमाणे माझं जे गाणं आहे तर ते पोटातून ओठावरती येतं. हे त्यांचे वर्णनच मुळी त्यांनी स्वतः करून ठेवलेले आहे. स्वयंपाकघरामध्ये जाऊन त्या चूल पेटवायला बसल्या आणि चूल पेटता पेटेनाशी झाली की तिच्यातून नुसताच धूर बाहेर पडू लागला. म्हणजे त्या काव्यामध्ये संतापून चुल्ह्याला म्हणायच्या. म्हणजे असं व्हायचं की कधी कधी चूल पेटली जात नाहीये, फक्त धूरच बाहेर येतोय. तर त्यावेळेस त्या चुलीला पण रागावून संतापून असं म्हणायच्या की पेट पेट धुके येला. चूल म्हणजे धुके येला. किती घेसी माझा जीव. अरे इस्तवाच्या धन्या कसं आलं तुले हिव. म्हणजेच काय की पेट पेट धुके म्हणजे ते धुक्याला म्हणजे चुलीला चुलीला म्हणतात की तू पेट पेट किती माझा जीव घेशील, कारण फुंकून फुंकून खूप असं त्रास होतो ते पेटवण्यासाठी. त्याच्यामुळे त्यासाठी किती माझा जीव घेशील. अरे इस्तवाच्या धन्या म्हणजे चुलीमध्ये विस्तव असतो ना, तर असं म्हणतात चुलीला विस्तवाचा धन्या धन्या म्हणजे तू विस्तवाची धन्या आय मीन तो विस्तवाचा धन्या आहे चूल म्हणजे. कसं आलं तुले हिव. हिव म्हणजे थंडी आल्यानंतर किंवा ते जे लाकडं असतात ती थंड पडलेली असतील किंवा ते पाणी ओली असतील तर ती पेटत नाहीत, त्यातून फक्त धूरच बाहेर येतो. मग त्या म्हणतायत त्या चुलीला की कसं तुला हिव आलं किंवा तू असं थंड कसं पडला आहेस, तू घेतला पाहिजेस किंवा तू पेटला पाहिजेस, फक्त धूर नाही आला पाहिजे. सो पुढे चूल पेटली, तवा तापला आणि भाकरी टाकताना हाताला चटके बसू लागले. म्हणजे संसाराची रहस्ये काव्य रूपाने त्यांच्या मुखाद्वारे प्रकट होतात. आणि मग नंतर चूल पेटली, आता त्या भाकरी थापतायत. भाकरी टाकताना हाताला चटका जर बसला की त्या पुढे म्हणतात की अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर. आधी हाताला चटके तवा मिळते भाकर. म्हणजे काय असाच हे संसार आहे किंवा संसाराचं रूपच त्यांनी काव्य रूपामध्ये मांडलेलं आहे किंवा संसार कसा असतो हे त्यांनी खूप 4 ओळींमध्ये पण खूप सुंदर सांगितलंय की अरे संसार संसार जसा तव्या चुल्यावर. म्हणजे ज्याप्रमाणे तवा चुलीवर असतो त्याप्रमाणे संसार आहे. जोपर्यंत आपण आपल्या हाताला चटके नाही बसत तोपर्यंत आपल्याला भाकर नाही मिळत. म्हणजे जोपर्यंत आपण कष्ट घेत नाही तोपर्यंत आपल्याला भाकर नाही मिळणार. तर अशा पद्धतीने आपलं पूर्ण आयुष्याचं सार त्यांनी त्या 2 ओळींमध्ये सांगितलेलं आहे. ताणक्या सोपानाला हाऱ्यात निजवून आणि तो हारा डोक्यावर घेऊन बहिणाबाई शेताला निघाल्या. अर्थात सोपानदेव त्यांचे पुत्र आहे ते आपण पाहिलं. तर तेव्हा ते लहान होते सोपानदेव आणि त्या त्यांना घेऊन असा हाऱ्यामध्ये ठेवून ते हार जे आहे तर ते आपल्या डोक्यावरती घेऊन साधारणतः एक लहान बाळाला ठेवायचं. टोपडी टाईप काहीतरी वस्तू असावी असं आपण मानूया. आणि मग त्या शेतावरती जायच्या की लगेचच शेतावरती चालत असताना आपण म्हणजे किंवा जात असताना आपण त्यांच्या मुखातून पुन्हा एकदा काव्य बाहेर पडायचं. वाटेत तांबड्या फळांनी लकडलेल्या हिरवे वडाचे झाड त्यांना दिसले की ते लागले त्यांच्या ओठावर नाचायला. म्हणजे त्यांनी त्याच्यावरती आता काव्य बनवलं आणि मग ते काव्यमध्ये हिरवे हिरवे पानं लाल फय जशी चोच आलं वडाच्या झाडाले जसं पीक पोपटाचं. म्हणजे त्यांनी त्या झाडाचं कंपॅरिझन पोपटाशी केलेलं आहे. ज्याप्रमाणे पोपट पूर्ण हिरवा असतो आणि फक्त चोच लाल असते, त्याप्रमाणे वडाचं झाड पूर्ण हिरवा आहे आणि फक्त फळं जी आहेत तर ती तांबडी किंवा लाल आहेत. ठीक आहे. सो मग ते तेच म्हणतात की जसं की हिरवं हिरवं पान आहे त्याला ती तांबडी फळं आहेत जणू काही चोचीप्रमाणे आहेत आणि वडाच्या झाडाले जणू काही पोपटाचंच पीक आले असं वाटते. म्हणजे ते पोपटाचे कंपॅरिझन त्यांनी झाडाशी केलेले किंवा झाडाचं कंपॅरिझन पोपटाशी केलेलं आहे. ठीक आहे. सो रस्त्याच्या कडेला कडुलिंबाच्या झाडावरच्या पिवळ्या निंबोळ्या पाहिल्या आणि लगेचच त्यांनी परत एकदा त्याच्यावरती काव्य केलं. कडू बोलता बोलता पुढे कशी नरमली कडू निंबोळी शेवटी पिकीसन गोड झाली. आणि ही जी निंबोळी असते किंवा ती जी फळ आहे त्या निंबोळीचं जे काही पिवळ्या कलरचं ते परत गोड बनतं. तर त्यांचं असं म्हणणं आहे की किती कडू म्हणजे त्याची पानं किती कडू असतात कडुलिंबाची. तर कडू बोलता बोलता पुढे ती नरम झाली. म्हणजे इतकं आपण असं कुठल्या तरी माणसाला म्हणतो ना की ते खूप कठोर बोलतं, खूप रूडली बोलतं आणि हळूहळू मात्र तो माणूस सॉफ्ट बनतो, नरमतो. ठीक आहे. तर त्या पद्धतीने कडू बोलता बोलता पुढे कशी नरमली कडू निंबोळी शेवटी पिकीसन गोड झाली. आणि ती कडू कडू निंबोळी हळूहळू पिकून पिकून गोड झाली. समोरून पंढरीच्या दिंडीतला एखादा भाविक वारकरी दिसला की गहीवरून केलाच त्यांनी त्याला प्रश्न. आणि समोरून पंढरीच्या दिंडीतला एखादा भाविक वारकरी दिसला म्हणजे त्यांनी असं म्हटलंय की छान अशी वारी चाललेली आहे पंढरीची, त्याच्यामध्ये त्यांना एक वारकरी दिसला आणि लगेचच त्यांनी त्यांच्या काव्यातून त्या वारकऱ्याला प्रश्न केला की अरे वारकऱ्या तुले नाही ऊन वारा थंडी
जुगारत अवघ्याले आली पंढरीची दिंडी. म्हणजे वारकरी ऊन वारा पाऊस हे कसंही काही न बघता तो पंढरीच्या भेटीला जातो किंवा पांडुरंगाच्या भेटीला जातो. तर त्याचप्रमाणे त्या म्हणतात की तुला काही ऊन थंडी वारा हे कशाचाच फरक नाही पडत आहे किंवा तू त्याच्याने तुला काहीच फरक नाही पडत आहे, तरी पण तू आपली दिंडी करत राहतोस हे सगळं असून पण. तर अशा पद्धतीने त्या प्रश्न त्यांना विचारतायत वारकऱ्याला. शेतामध्ये कापणी चालो, मळणी चालो किंवा उफणणी चालो, काव्याने बहिणाबाईंची पाठ कधी सोडली नाही. खळ्यात बैलाची पाठ सुरू झाली आणि मेढ्याभोवती बैल गरागरा फिरू लागली की लगेचच ते त्या बैलाला गोंजरायला आले. पाय उचल रे बैला, कर बापा आता घाई, चालू दे र रगडन तुझ्या पायाची पुण्याई. म्हणजे ते असं म्हणतात की अरे बैला पाय उचल आणि कर बापा आता घाई, म्हणजे आता घाई कर, आपल्याला पटापट ही सगळी कामं करायची आहेत. चालू दे रे रगडणं, म्हणजे हे जे रगडणे चालू आहे किंवा जे जमिनीचं काम चालू आहे तर ते काम चालू राहू दे. तुझ्या पायाची पुण्याई, म्हणजे तुझ्या पुण्याईनेच हे सगळं काम चालू आहे किंवा तुझ्या कष्टानेच हे सगळं चालू आहे. शेतकऱ्याचे जीवन म्हणजे कष्टाचे. शेतकऱ्याची हाडे अखेर शेतातच मोडावयाची आणि त्याची राख तापी माईतच पडावयाची याची बहिणाबाईंना जाणीव होती. म्हणजे इथेच त्याचा घाम म्हणजे जीवन इथेच आहे, तो इथेच घाम गाळणार आहे, इथेच कष्ट करणार आहे आणि परत त्याचा अंत पण इथेच होणार आहे. भोळ्या भाविक कष्टाळू आणि समाधानी शेतकऱ्याच्या संसाराचे वर्णन काव्य बाळबोध आणि जिवंत जिव्हाळ्याने बहिणाबाईंच्या या गाण्यातून प्रकट झालेलं आढळून येईल. मात्र बहिणाबाईंच्या काव्याचे एवढेच वैशिष्ट्य नाही. मानवी जीवनाकडे बघण्याचे एक स्पष्ट आणि प्रभावी तत्वज्ञान त्यांच्या जवळ होते. आता आपण बघितलं की त्या किती म्हणजे किती इझी शब्दातून लहान लहान काव्यातून कशा पद्धतीने संपूर्ण जीवनाचे सार व्यक्त करतायत हे आता आपण बघितलेलं आहे. तर त्यांच्याकडे एक वेगळा दृष्टिकोन आहे पूर्ण जीवनाकडे बघण्याचा. एखाद्या बुद्धिमान तत्वज्ञानी किंवा महाकवीची जणू काही प्रतिभाच त्यांना प्राप्त झाली होती. म्हणून त्यांच्या काव्याचा सर्व आविष्कार सुभाषितांचा आहे आणि त्यांचा आत्मा उपरोधी विनोदाचा आहे. म्हणजे असं वाटतंय की त्यांच्या काव्यातून असा एक नवीन नवीन आविष्कार आहेत. त्यांची काव्य म्हणजे नवीन शोध आहेत, नवीन आविष्कार आहेत सुभाषितांचा. सुभाषित म्हणजे काय, सुविचार किंवा अशा काहीतरी ओळी असतात की ज्याच्यातून खूप मोठा अर्थ मिळतो. संस्कृतमध्ये अशी बरीचशी सुभाषितं आपण पाहिलेली आहेत. तर सुभाषितांचा आविष्कार आहे आणि त्यांचा आत्मा उपरोधी विनोदाचा आहे आणि कधी कधी त्यांच्या कवितांमधून विनोद पण आपल्याला जाणवतो. मराठी वाङ्मयामध्ये अमर होतील अशी अनेक सुभाषिते जागोजाग आणि त्यांच्या काव्यामध्ये विखुरलेली आढळतील. कशाला काय म्हणू नाही या काव्यात अशा सुभाषितांचे जणू काही एक शेतच पिकलेले आहे, ज्यातून कापूस येत नाही त्याला बोंड म्हणू नये. म्हणजे त्यांनी कशाला काय म्हणू नये असं त्यांनी त्यांच्या सुभाषितांमधून सांगितलेलं आहे. फॉर एक्झाम्पल, ज्याला कापूस येत नाही त्याला बोंड म्हणू नये. म्हणजे कापसाचं झाड आहे पण त्याला कापूसच येत नाही. कापूस आला तर त्या कापसाच्या फुलाला आपण काय म्हणतो, बोंड. पण मग त्याला आलंच नाही कापूस तर त्याला आपण बोंड म्हणणार नाही. भुकेल्या पोटी जी माणसाला निजवते तिला रात म्हणू नये. म्हणजे अगदी खूप भूक लागली असूनही आपण झोपू शकत नाही, पण तरीही एखाद्या रात्री आपल्याला झोप लागली तर ती खरं तर रात्र नाहीये, तिला आपण रात्र नाही म्हणू शकत. अन दानासाठी जो आखडला जातो त्याला हात म्हणू नये. म्हणजे दान करण्यासाठी आयडियली आपण दान केलं पाहिजे, पण जर आपण दान करत नसू, आपण जर आपला हात आखडता घेत असू, म्हणजे आपल्याकडे असून पण जर आपण दान करत नसू तर त्याला आपण काय म्हटलं पाहिजे, त्या हाताला आपण हात नाही म्हटलं पाहिजे. इमानाला जो विसरला त्याला नेक म्हणू नये. म्हणजे जो आपलं इमान विसरला, जो आपलं कर्तव्य विसरला तर त्याला नेक म्हणू नये. आणि जन्मदात्याला जो भोवतो त्याला लेक म्हणू नये. आणि जो काही जन्मदात्याला दुःख देतो, त्रास देतो त्याला आपण लेक नाही म्हटलं पाहिजे. जिच्यामध्ये भाव नाही तिला भक्ती म्हणू नये आणि जिच्यामध्ये चेव नाही तिला शक्ती म्हणू नये. म्हणजे अर्थात भाव नसता म्हणजे भक्तिभाव नाहीये आणि जर आपण फक्त वरचेवर नामस्मरण करतोय, फक्त वरचेवरच आपण भक्ती असल्याचं फक्त दाखवतोय तर ते काही भक्ती नाहीये. आणि ज्याच्यामध्ये चेव नाहीये तर तिला आपण शक्ती पण म्हणू शकत नाही. तर या बहिणाबाईंच्या उद्गारामध्ये भाषेची आणि विचारांची केवढी दैदिप्यमान श्रीमंती आहे ते आपल्याला कळतं. महाकवी झाला तरी तो यापेक्षा अधिक काय आणखी बोलू शकतो. म्हणजे एखादा महाकवी जरी आपण घेतलं तरी या पलीकडे अजून असं काय सार तो सांगू शकतो. मन पाखरू पाखरू त्याची काय सांगू मात, आता होतं भुईवर गेलं गेलं आभायात. म्हणजे त्यांनी मनाचं वर्णन पाखरासारखं केलेलं आहे की आपण असं म्हणतो की सगळ्यात वेगवान असं काही असेल तर ते आपलं मन आहे. कारण आपण क्षणात एका विचारावरून दुसऱ्या विचाराकडे जातो. एका सेकंदात आपल्या मनामध्ये खूप असंख्य विचार येतात. म्हणजे त्याचा वेग किती जास्त आहे. तर मन पाखरू कसं एका झाडावरून म्हणजे एका रोपावरून दुसऱ्या रोपावरती सारखं फिरत असतं भिरभिर भिरभिर, तर त्याप्रमाणे मन पाखराप्रमाणे आहे. त्याच्याबद्दल आता काय बोलू मी, म्हणजे कधी भुईवरती असतं तर कधी आभाळामध्ये असतं. म्हणजे कधी हा विचार चाललाय तर कधी कुठला भलताच विचार चाललाय.
सो या भाषेचा आणि विचारांचा हृदय संगम माणसाला कुठे आढळून येईल काय, म्हणजे अशा पद्धतीने अजून कुठे आपण अशा प्रकारचा विचार मांडलेला आहे असं आपण बघू शकतो का? म्हणजे किती सुंदर विचार मांडलेला आहे. मानवी जीवनाचे रहस्य शुद्ध प्रेम आहे, स्वार्थ नाही. म्हणजे खरं तर मानवी जीवन हे निस्वार्थी असं प्रेम आहे, त्याच्यामध्ये कुठेही स्वार्थ नसला पाहिजे. नको लागू जीवा सदा मतलबापाठी, हिरिताचं देणं घेणं नाही पोटासाठी. म्हणजे काय, फक्त मतलबापाठी किंवा फक्त काहीतरी मिळणार किंवा काहीतरी हे केल्यानंतर ते मिळणार असं फक्त मतलबासाठी काही आपण त्याच्या मागे नाही लागलं पाहिजे किंवा फक्त तेच आपण नाही केलं पाहिजे. तर आपलं जे काही देणं आहे किंवा आपलं जे काही करणं आहे ते सगळं आपल्या पोटासाठी आहे, आपल्या स्वतःसाठी आहे. ठीक आहे. त्यानंतर पुढे, ऊन वारा आणि पाऊस खात पिके शेतात उभी असतात. हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की पिकं जी आहेत तर ती म्हणजे सगळ्या सिच्युएशन मध्ये ऊन असेल, वारा असेल, पाऊस असेल, त्या सगळ्यामध्ये उभी असतात. कशासाठी? तर भुकेल्यांच्या पोटामध्ये आम्हाला लवकर जाऊ दे रे असा मनामध्ये ते देवाचा धावा करत असतात. म्हणजे त्या पिकांच्या मनामध्ये काय असावं की ज्यांना ज्यांना माझी आवश्यकता आहे, जे जे भुकेले आहेत त्या सगळ्यांच्या मुखामध्ये आम्हाला जाता यावं असं ते पिकांचं म्हणणं आहे. माणसांचे खोटे नाटे व्यवहार बघून तर बोरी बाबळीच्या अंगावर काटे आले तरी देखील माणसावर उपकार करण्यासाठी त्याच्या शेताभोवती आपली शरीराची त्या कुंपणे करतात. म्हणजे जो माणूस असं मतलबासाठी काहीतरी करतो की हे दिल्याने ते मिळणार वगैरे असं जेव्हा व्यवहारापोटी काहीतरी करतो, हे बघूनच असं वाटते बहिणाबाईंना की जे बाभळीचं झाड आहे, माहिती ना बाभळीच्या झाडाला काटे असतात, तर त्याच्या अंगावर काटे आले असतील ते बघून की कसं काय हा असा माणूस व्यवहारी करतोय, त्याचं कसं वागणं असलं पाहिजे, निस्वार्थी वागणं असलं पाहिजे, पण तसा तो नाहीये. तर हे सगळं बघून त्या बाभळींच्या अंगावरती काटे आले असतील आणि तरी सुद्धा त्यांनी असं ठरवलं की ठीक आहे, आपला गुणधर्म काय आहे, परोपकार करणं. मग तरी सुद्धा माणसावरती उपकार करण्यासाठी किंवा परोपकार करण्यासाठी शेताभोवती काय करतो माणूस, याच बाभळीचे काटे लावतो जेणेकरून कुठलेही इतर जनावर वगैरे आत येऊ नये किंवा कुणीही त्या शेताच्या कुंपणाच्या आत येऊ नये यासाठी. पोट कितीही भरले तरी ते शेवटी रिकामेच राहणार आणि शरीर शरीर तर कधीतरी निघूनच जाणार. म्हणजे आपण किती पण खाल्लं, किती पण काही पण केलं तरी कधीतरी ते रिकामं असणारच आहे, रिकामच होणारच आहे. आणि शरीर तर कधीतरी निघूनच जाणार आणि शरीर पण कधीतरी आपल्या आत्मा म्हणजे आपलं कधीतरी मरण येणारच आहे. ठीक आहे. सो मागे जे काही शिल्लक राहणार ते फक्त हृदयाचे देणे घेणे आणि आपण गेल्यानंतर आपल्या माघारी जे काही शिल्लक राहील ते फक्त आपण इतरांशी कसे वागलो किंवा आपला इतरांशी संबंध कसा होता याच गोष्टी, दुसरे काही नाही. म्हणजे शरीर नश्वर आहे किंवा हे सगळ्या गोष्टी ज्या आपण पकडण्यासाठी धावतोय त्या सगळ्या नश्वर आहेत. शेवटी काय राहणार आहे की आपण इतरांशी कसं वागतोय किंवा आपला काय संबंध आहे इतरांशी, याच गोष्टी राहणार आणि ते लोक आपल्याविषयी जे बोलतील तीच आपली ओळख असणार आहे. शुद्ध आणि निस्वार्थी प्रेमाचे यापेक्षा अधिक हृदयंगम स्तोत्र कोण लिहू शकेल का? आणि ज्याप्रमाणे बहिणाबाईंनी इतक्या साध्या शब्दांमध्ये हे मांडलं आहे त्याप्रमाणे इतकं सोपं असं कोणी मांडू शकेल का? बहिणाबाईंना सर्वात कशाची जास्त चीड असेल तर ती माणसाच्या स्वार्थातून निर्माण झालेल्या त्याच्या कृतज्ञपणाची. म्हणजे बहिणाबाईंना जर सगळ्यात जास्त कशाची चीड असेल म्हणजे सगळ्यात जास्त त्यांना नाही आवडायचं असं काही असेल तर तो कृतज्ञपणा. कृतज्ञ म्हणजे केलेले उपकार विसरणारा. एखाद्याने आपल्याला मदत केली की आपण ते विसरून जातो आणि त्याच्या बदल्यात त्याला काहीच देत नाही किंवा त्या उपकाराची जाण पण ठेवत नाही, अशा माणसाला आपण कृतज्ञ म्हणतो. त्या माणसाला संतापून म्हणतात, माणसा तुला नियत नाही रे, तुझ्यापेक्षा ते गोठ्यातले जनावर बरे. गाय न म्हैस चारा खाऊन दूध तरी देतात, तुझे एकदा पोट भरले की तू उपकार साफ विसरून जातोस. म्हणजे माणसापेक्षा म्हणजे अशा कृतज्ञ माणसापेक्षा की गोठ्यामधले जनावर बरी. म्हणजे चारा आपलाच आपण जेव्हा त्यांना चारा देतो तेव्हा ते चारा खातात आणि आपण त्यांना जे काही मदत केली आहे त्याची जाण म्हणून ते आपल्याला दूध पण देतात. ठीक आहे. पण माणसाचं असं आहे, एकदा पोट भरले की तो विसरून जातो आपल्याला खायला कोणी दिलं होतं किंवा आपण कोणावरती अवलंबून होतो हे तो विसरून जातो. कुत्रा आपले शेपूट इमानीपणाच्या भावनेने हलवतो. कुत्रा पण इतका ऑनेस्ट प्राणी आहे की आपण त्याला खायला प्यायला दिलं की तो आपल्या घराचे राखण करतो, आपलं संरक्षण करतो असं आपण म्हणू शकतो. तर माणसा तू आपली मान मतलब साधण्यासाठी डोलावतोस, पण माणूस मात्र असा नाहीये. त्याला जिथे मतलब दिसेल त्या ठिकाणी तो जातो. सो केवळ लोभामुळे तू माणूस असूनही कापूस म्हणजे पशु झाला का, सॉरी, कानूस कानूस म्हणजे पशु झाला आहेस. म्हणजे फक्त लोभापोटी म्हणजे तू माणूस आहेस, तू यांच्यापेक्षा पण अजून चांगलं वर्तन तुझं असलं पाहिजे किंवा यांच्यापेक्षा पण उत्कृष्ट वर्तन असलं पाहिजे. हे जे एक्झाम्पल्स दिले त्यांच्यापेक्षा पण त्यापेक्षाही तुझं वर्तन खराब आहे म्हणजे तू पशु आहेस. एवढे सांगून झाल्यानंतर बहिणाबाईंनी माणसाला तळमळून विचारले आहे की म्हणजे हे सगळं म्हटल्यानंतर आता त्या विचारतात, माणसा माणसा कधी होशील माणूस. म्हणजे अरे माणसा माणसा तू कधी माणूस होशील.
मानवतेला जणू काही त्यांनी हे व्याकुळ हृदयाने आवाहन केलं आहे की सांग माणसा तू कधी माणूस होशील, म्हणजे तू कधी माणसाप्रमाणे वागशील असं त्यांनी विचारलेलं आहे. माणसे पशु होऊन एकमेकांशी झगडत आहेत. आपण आता बघतो की कशा पद्धतीने युद्ध वगैरे चाललंय, आपापसामध्ये भांडणं चाललेली आहेत, हे आता आपण आसपास बघतो. मग असं तेच म्हणतायत की माणसा तू कधी माणूस होशील, म्हणजे किती किती अजून किती तू पशुप्रमाणे जगणार आहेस, एकमेकांशी झगडणार आहेस. मानवता आज रक्तबंबाळ झालेली आहे, म्हणजे आसपास आपल्याला मानवता बघायलाच मिळत नाहीये. जे आपण म्हणतो की माणसाने माणसाशी माणसाप्रमाणे किंवा माणसासम वागलं पाहिजे, असं कुठेच दिसत नाहीये. आणि म्हणून बहिणाबाई म्हणतात की माणसा तू कधी माणूस होशील, ही आर्त हाक मानवतेच्या कल्याणासाठी तळमळणाऱ्या संत महात्मांच्या कारुणिक अंतःकरणातून उसंबळते आहे. माणसाने माणूस कसे व्हायचे ही प्रचंड समस्या मानवजातीपुढे आज उभी आहे. म्हणजे अर्थात आपण माणसं असून सुद्धा आपलं वर्तन त्याप्रमाणे नाहीये. आपलं वर्तन पशूंपेक्षाही बेकार आहे किंवा खराब आहे. आणि त्यामुळे असं म्हटलं जाते की माणसाने माणूस होणं ही खरं तर एक मोठी गोष्ट आता बनलेली आहे. या समस्येचा साक्षात्कार बहिणाबाईंसारखा खानदेशातील एका अशिक्षित शेतकरी महिलेला व्हावा, हा तिच्या प्रतिभा सामर्थ्याचा केवढा पडताळा आहे. म्हणजे इतकं प्रखरतेने त्यांनी ते मांडलेलं आहे किंवा ही समस्या आहे आणि हे त्यांनी त्या काळी मांडून ठेवले, ते पण अशिक्षित महिलेने. खानदेशामध्ये किंवा गावामध्ये राहणारी एक स्त्री जिला अजूनही आसपास म्हणजे काय चाललंय किंवा अजूनही तितकीशी शहरातली किंवा आसपासच्या प्रदेशामधली ओळख नाहीये, ती असं काहीतरी लिहून ठेवते. म्हणजे हे किती जास्त तिची प्रतिभा दाखवणारं आहे किंवा तिची समज दाखवणारं हे वाक्य आहे किंवा लेखन आहे. बहिणाबाईंची चुलत सासू भिवराई ही मोठी विनोदी होती. ती अनेकांच्या नकला करून लोकांना हसवायची. तिचे वर्णन करताना बहिणाबाईने विनोदाचा एक मोठा सिद्धांत लिहून ठेवला आहे. नाव ठेये अवघ्याल, करे सर्व्याची नकल, हसवता हसवता शिकवते रे अक्कल. म्हणजे त्या काय म्हणतात की सगळ्यांना नाव ठेवते, अवघ्यांना म्हणजे सगळ्यांना नाव ठेवते आणि सगळ्यांची नक्कल करते आणि त्याच्यामुळे हसवता हसवताच ती बरंच काही शिकवून सुद्धा जाते. तुम्ही काही काही प्रोग्राम्स पाहिले असतील की जे खूप हसवतात पण शेवटी खूप छानसा असा मेसेज देऊन जातात. तर अशा पद्धतीने हसवता हसवता ते काहीतरी नवीन शिकवते, म्हणजे काहीतरी अक्कल शिकवते. माणसांना हसवून शहाणे करायचे हाच विनोदाचा प्रधान हेतू आहे. बहिणाबाईंच्या विनोदामध्ये नुसता उपरोध नाही, तर त्यात सहानुभूतीचा आणि कारुण्याचा ओलावा सुद्धा आहे. म्हणजे फक्त विनोद आहे का, तर नाही. त्याच्यामध्ये सहानुभूती आहे, त्याच्यामध्ये कारुण्य आहे, सगळे भाव आपल्याला त्याच्यामध्ये बघायला मिळतात. रचनेच्या आणि भाषेच्या दृष्टीने बहिणाबाईंचे काव्य अत्यंत आधुनिक आहे. प्रत्येक काव्यामध्ये एक संपूर्ण घटना किंवा विचार आहे. आतापर्यंत आपण बरेचसे काव्याचे एक्झाम्पल्स पाहिले. तर प्रत्येक ठिकाणी आपल्याला काहीतरी घटना पाहायला मिळते, काहीतरी असा उत्कृष्ट विचार बघायला मिळतोय. तर त्यांचा प्रारंभ आणि अखेर परिणामाच्या दृष्टीने नाट्यात्मक व्हावा याबद्दल त्यांचा कटाक्ष आहे. आणि प्रत्येक वेळी आपल्याला हे कळतंय की त्या कवितेचा प्रारंभ आणि कवितेचा अंत याच्यामध्ये काहीतरी घटना असावी, काहीतरी नाट्य असावं. शब्दांचा आणि विचारांचा फार विस्तार न करता थोडक्यामध्ये एखादी भावना जास्तीत जास्त प्रभावाने कशी व्यक्त करता येईल याकडे बहिणाबाईंनी लक्ष दिले हे आपल्याला जाणवतं. त्या दृष्टीने मराठी भाषेवरचं त्यांचं प्रभुत्व केवळ अद्भुतच म्हटलं पाहिजे. म्हणजे इतक्या प्रखरतेने म्हणूया आपण किंवा इतक्या प्रभावीपणे आपल्याला जे सांगायचं आहे ते सांगून जातात. कुठलेही अवजड शब्द न वापरता. तर त्यांचं त्या भाषेवरचं प्रभुत्व किती चांगलं आहे किंवा किती किती प्रबळ आहे हे आपल्याला ह्याच्यातून कळते. सो अशा पद्धतीने हा आपला संपूर्ण पाठ होता. नेक्स्ट पुढे असं म्हणतात की रसाच्या आणि ध्वनीच्या दृष्टीने कुठेही ओढाताण किंवा विरस न होईल अशा कौशल्याने त्यांनी सोपे सोपे आणि सुंदर शब्द वापरलेले आहेत. म्हणजे कुठेही आपल्याला निरस नाही वाटणार किंवा कुठेही असं नाही वाटणार की हे काय चाललंय, याचा काही अर्थच नाही वगैरे असं नाही वाटणार. अगदी सोपे शब्द त्यांनी वापरलेले आहेत. त्यांच्या खानदेशी वऱ्हाडी भाषेने तर त्यांच्या काव्याची लज्जत अजूनच वाढवली आहे. म्हणजे त्यांची खानदेशी भाषा एक वेगळी शैली आहे, एक वेगळी भाषा आहे त्याच्यामध्ये आणि त्याच्यामुळे ती जी कविता आहे त्याला अजूनच छान दर्जा मिळालेला आहे. अशी कशी वेडी ग माये यापेक्षा अशी कशी येळी माये, म्हणजे येळी हा शब्द वेडीसाठीच वापरला जातो, पण त्यांच्या भाषेमध्ये येळी म्हणतात. किंवा पाणी लौकीचं नितळ त्याला अमृताची गोडी, यापेक्षा पाणी लौकीचं नितळ त्याले अमृताची गोडी. म्हणजे इथे मराठीमध्ये आणि त्यांच्या वऱ्हाडी भाषेमध्ये दोन्हीमध्ये लिहून दाखवले की आपल्याला असं वाटतंय की आपल्या भाषेपेक्षा, आपल्या स्पष्ट मराठीपेक्षा पण त्यांची भाषा किती गोड आहे, किती निराळी आहे. या भाषेमध्ये अधिक लाडकेपणा वाटतो, अधिक गोड वाटते ती भाषा. एखादे लाजिरवाणे बालक बोबड्या भाषेमध्ये बोलताना आपल्याला जसा आनंद होतो, तसे बहिणाबाईंचे काव्य वाचताना मनाला आणि कानाला आपल्याला वाटतं जेव्हा आपण ती भाषा वाचतो. मराठी मनाला मोहिनी घालणारी आणि सीमित करून टाकील अशी भाषेच्या विचारांचा आणि कल्पनेचा विलक्षण गोडवा त्यांच्या काव्यामध्ये शिगोशिक
ओथंबलेला आहे म्हणजे अतिशय काठोकाठ भरलेला आहे किंवा म्हणजे संपूर्ण काव्यामध्ये हेच आपल्याला पाहायला मिळतं. माणसा माणसा कधी वशी न माणूस म्हणजे मानवतेला त्यांनी दिलेल्या या अमर संदेशाने तर मराठी वाङ्मयामध्ये त्यांचे स्थान अढळ करून ठेवलेलं आहे. बहिणाबाईंची गाणी ही जी या पुस्तकाची जी प्रस्तावना आहे त्याच्यामधून हे घेतलेलं आहे. तर अशा पद्धतीने आपण संपूर्ण पाठ पाहिलाय आणि खूप नवीन नवीन गोष्टी आपल्याला शिकायला मिळाल्या असतील. बहिणाबाईंबद्दल, त्यांच्या लेखन कौशल्याबद्दल, मराठीबद्दल आणि अजून नवीन नवीन विचार जे कदाचित याच्या आधी आपण त्या दृष्टिकोनातून पाहिलं नसेल, असे बरेचसे नवीन विचार तुम्हाला मिळाले असतील. आय होप की तुम्हाला हा पाठ आणि हा व्हिडिओ आवडला असेल. थँक यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ आणि सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ.